खासदार उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहे। काहीही करून लोकसभा निवडणूक लढण्यावर उदयनराजे ठाम दिसतात। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास धाडसी निर्णय घेण्याचा देखील ते विचार करू शकतात, असे संकेत देखील त्यांनी दिलेले आहेत। पाहूयात। माझ्याकडे तिकीट आहेत ना, ट्रेनचं आहे, पिक्चरचं आहे, बसचं आहे, बाकीचे तिकीटाचं माहीत नाही। सातारा लोकसभेच्या तिकिटासंदर्भात विचारल्यावर उदयनराजेंनी खास त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलंय। मात्र याच उत्तरात सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल याचं उत्तर दडलंय। उदयनराजेंचा 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं, पण उदयनराजे तो पराभव विसरलेले नाहीयेत। त्यांनी पुन्हा लोकसभेची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। महायुतीमध्ये असल्यानं पहिल्या टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये। सध्या ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। माझ्याकडे तिकीट आहेत ना, ट्रेनचं आहे, पिक्चरचं आहे, बसचं आहे, बाकीचे तिकीटाचं माहीत नाही। जे ठरवलं जाईल त्यावेळेस बघू। काहीही करून लोकसभा निवडणूक लढायचीच असा चंग बहुतेक उदयनराजेंनी बांधलेला दिसतोय। भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचा प्लॅन बी तयार असावा, कारण त्यांनी राजकीय संन्यास घेणार नाही असं सूचक वक्तव्य देखील केलंय। मी काय संन्यास घेणार नाही एवढं सांगतो। मी लढणारच सांगितलं, संन्यास घेणार नाही तर आलं नसेल। उदयनराजेंनी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती। आता यावेळी राजे इतिहासाची पुनरावृत्ती करणार का, याकडे साताऱ्यातील राजे समर्थकांचं लक्ष लागलंय। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।